2000 5000ची सिप करून खरंच कोणी वेल्थ क्रिएट करू शकतं का हो? कारण सोशल मीडियावर पाहतोय आपण की प्रत्येक जण सिप लाईक वेल्थ मशीनच म्हणतोय, पण खरंच तेवढं सोपं आहे का? आणि याचं उत्तर जर तुम्हाला प्रामाणिक पाहिजे असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सरप्राईज तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी मिळेल. सगळ्यात एक आधी गोष्ट समजून घ्या, सिप तुम्हाला अजिबात रिच बनवत नाही, तर कन्सिस्टन्सी आणि टाइम हे तुम्हाला रिच बनवतो. आता हे मी नाही म्हणत, हे वॉरेन बफेट सर म्हणतात. समजून घ्या, दोन मित्र आहेत. पहिल्या मित्राने वयाच्या 25व्या वर्षी सिप सुरू केली आणि दुसऱ्याने 35व्या वर्षी सुरू केली. दोघांनी समान अमाऊंट इन्व्हेस्ट केली, पण रिटायरमेंट पर्यंत पहिल्या व्यक्तीकडे खूप वेल्थ तयार होऊ शकते. आता का? तर सिंपल गोष्ट आहे. तर याचं सिंपल कारण ते म्हणजे कंपाऊंडिंगला जास्त टाइम मिळाला. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक मार्केट खाली आलं की सिप पहिली बंद करून टाकतात. का? तर लॉस होईल आणि मार्केट खाली गेलं पैसे बुडतील. पण खरं तर मार्केट डाऊन असताना सिप जास्त युनिट्स खरेदी करते आणि मार्केट रिकव्हर झालं की त्याचा तर फायदा मिळतो ना. म्हणून सिपची खरी ताकद ही अमाऊंट मध्ये अजिबात नाही बरं का, तर ती दर महिन्याला न चुकता कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये. म्हणून प्रश्न असा नाही की सिप खरंच आपल्याला एक वेल्थ क्रिएटर बनवू शकते का, तर खरा प्रश्न असा आहे याच्यामध्ये की तुम्ही सिपला पुरा वेळ देणार आहात का. आणि कारण जर वेल्थ बनवायची असेल तर ती एका रात्री कधीच क्रिएट होत नाही याच्यामध्ये. आणि हे जर तुम्हालाही शिकायचं असेल याच्यामध्ये, तर पहिली गोष्ट म्हणजे वेल्थ क्रिएशन जर्नी ही तुम्ही सुरू केली पाहिजे. कशी करायची? फिनशॅकला सबस्क्राईब करा, इथे सगळं स्टेप बाय स्टेप शिकायला मिळेल.